पेट्रोल पंपाचा उर्वरित भाग तोडण्यास आता सुरुवात झाली आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे अपडेट्स आता आपण स्क्रीनवर बघतोय। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आता आपल्या सोबत आहे। नंदकिशोर, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, अनेक तास उलटून गेले। काल सायंकाळची घटना होती, हेच आपण बघतो। संपूर्ण कोलॅप्स झालेलं होतं, होर्डिंग खाली पडलेलं होतं। अनेक गाड्या अद्याप देखील खालती आहेत। कडेच्या ज्या गाड्या आहेत त्या आता रेस्क्यू करत एनडीआरएफ टीमकडून बाहेर काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। समोरचा पोर्शन आपण बघतो, अगदी थोड्या वेळापूर्वीच ह्याचा पेट्रोल पंपचा उर्वरित एक पंप कडेला होता, तो पंप पूर्णपणे पाडण्यात आलेला आहे आणि पुढचे रेस्क्यू करण्यासाठी आता इथं जागा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काल सायंकाळपासून ही संपूर्ण रेस्क्यू टीम काम करते, शर्थीचे प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। रात्री उशिरापर्यंत हे संपूर्ण रेस्क्यू केलं जात होतं। आज सकाळपासून पुन्हा एकदा हे रेस्क्यू केले जात होते। वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत। संपूर्ण हुक लावून हा जो लोखंडी भाग आहे तो उचलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र काही ग्रिप न बसल्यामुळे आणि वजन जास्त असल्यामुळे कुठेतरी हा पोर्शन उचलू शकत नव्हता। मात्र आता एक एक जो भाग आहे तो आता कडेला काढून ज्या कडेच्या गाड्या आहेत त्या आता कडेला काढल्या जात असलेला आपल्याला पाहायला मिळते। सौरभ, आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 70% जी जागेची आहे तिची चाचपणी झालेली आहेत, म्हणजे 70% ज्या आतमध्ये गाड्या आहेत त्यापैकी लोक आहेत की नाहीत हे पाहण्यात आलेलं होतं। मात्र मध्यंतरी अद्याप ही एनडीआरएफचे जे कुठले टीम अद्याप मध्यंतरी पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे आणखीन लोक आतमध्ये आहेत का हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत। ठीक आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।